नमस्कार. मी राजन खान. अचानकच एक विचार डोक्यात आला आणि बोलावं असं वाटलं. विचार सारखेच येत असतात, वाक्य सुचत असतात काही काही, आणि मग त्याच्या व्याख्या कराव्याशा वाटतात. तर आताही अचानक एक वाक्य तयार झालं की माणसांना वेदना कशा कशापासून होतात. तर त्याची दोन उत्तरं सापडली. पहिलं उत्तर होतं निसर्गापासून मिळणाऱ्या वेदना, निसर्गाकडून मिळणाऱ्या वेदना. आणि दुसरं उत्तर होतं माणसांना माणसांकडून मिळणाऱ्या वेदना. निसर्गाकडनं मिळणाऱ्या वेदनांनाही माणसानं बऱ्यापैकी उत्तरं शोधलेली आहेत. म्हणजे माणसानं घर बांधलं, घराची कल्पना मांडली, घर बांधलं, तर घर असणं माणसाला हीच मुळात निसर्गावरच्या एका प्रकारच्या अनेक भीत्यांपासून संरक्षण देणारी गोष्ट आहे, ज्यातनं वेदना होऊ शकतात. जंगली प्राणी हल्ला करतील, पाऊस लागेल, वारा लागेल, ऊन लागेल, यातनं सावली असावी आणि संरक्षक भिंती असाव्यात. अगदी चोरांपासूनही संरक्षणासाठी घर उपयोगी पडतं. हे आहेच आहे. पण माणसांकडून माणसांना मिळणाऱ्या वेदनांचं काय करणार आहोत? कधी असं जग जन्माला येईल का की जे माणसांकडून माणसांना वेदना मिळत नाहीत अजिबात? अशा पद्धतीचं जग कधीतरी जन्माला येईल का? असा एक विचार जन्माला आला डोक्यात, आणि मग मला वाटलं बोलावं, बोलून ठेवावं. खूप लोकांनी याची उत्तरं दिलीत की, आणि अर्थात एक आहे की जग याच्यावर इलाज शोधत नाही किंवा काही इलाजच नाही आहेत असं अजिबातच नाही आहे. आपल्या पूर्वजांनी कारुण्य नावाची गोष्ट सांगून ठेवली, खूप पूर्वजांनी सांगितली. आणि मला असं वाटत राहतं की माणसांमध्ये 9 रस आहेत, जे साहित्यामध्ये नवरस म्हणतात किंवा 9 रस म्हणतात. ते प्रत्येक माणसात आहेत. त्यांचं प्रमाण कमी जास्ती असतं प्रत्येक माणसात, आणि घटनाप्रसंगानुसार ते प्रमाण कमी जास्ती होत राहतं. म्हणजे क्रौर्य आहे, हिंसा आहे, करुणा आहे, दया आहे, सगळ्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे माणूस. तर मग माणसांच्या दुःखाचं, माणसं दुःखी असण्याचं ते एक कारण सापडतं की माणसानं माणसाला दिलेल्या वेदना या जास्ती दुःखदायक असतात. तर तोही गुण माणसात आहे आणि त्याच्यावर मात केली पाहिजे असं आपल्याला शिकवलं जातं. माणसं एकमेकांना सहन का करत नाहीत? माणसं एकमेकांना सोसून का घेत नाहीत? माणसं एकमेकांना सांभाळून का घेत नाहीत? असा तो मुद्दा आहे. आणि हा मुद्दा गंभीर आहे. म्हणजे याची कारणं शांतपणे बसून शोधली पाहिजेत, आणि माणसं एकमेकांना वेदना देणार नाहीत असं जग निर्माण केलं पाहिजे. तर वेदना बहुधा एकमेकांना दिल्या जातात. त्यातही 2 प्रकार आहेत. एक तर माणसांचा स्वतःचा अहंकार आहे, त्या अहंकारातनं दुसऱ्या माणसांना वेदना दिल्या जातात. आणि दुसरं म्हणजे अहंकार कशातनं जन्माला येतो, तर तो आपण कुणीतरी आहोत, आपण कुणीतरी विशेष आहोत, आपण कुणीतरी वेगळे आहोत, भारी आहोत असं समजण्यातनं. आणि मग या वेगळेपणाच्या अनेक शाखा आहेत, अनेक फाटे आहेत याला. मग माझ्याकडं खूप पैसे आहेत, मी खूप शिकलेलो आहे, मी ज्ञानी आहे, माझ्याकडं धनसंपदा भरपूर आहे, वगैरे अशी कारणं आहेत. पण यातनं एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना कमी लेखणं,
अशा काही गोष्टी होतात या कुटुंबाच्या पातळीवर. सामाजिक पातळीवर पुन्हा जातीभेद आहेत, धर्मभेद आहेत, त्याचे अहंकार आहेत, संपत्तीचे अहंकार आहेत, श्रीमंत गरीब असे वर्ग आहेत, विकसित राष्ट्र अविकसित राष्ट्र असे भेद आहेत, त्याचे पुन्हा अहंकार आहेत. तर मला जाणवतं की सगळ्या याचं चाळणी लावून सगळं तपासून पाहिलं तर त्यातलं लक्षात येणारा मुद्दा असा आहे की अहंकार हेच शेवटी टोकाला येतं. आणि मग कुठल्याही प्रकारचा अहंकार हा दुसऱ्या माणसाला आपल्यापेक्षा कमी लेखतो आणि मग दुसऱ्या माणसाला वेदना देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणसं एकमेकांना मदत करत नाहीत का, एकमेकांच्या बरोबर राहत नाहीत का, एकमेकांच्या दुःखात सामील होत नाहीत का? होतात सुद्धा, अगदीच होतात. पण हे जे वेदना देण्याचं प्रकरण आहे हे सगळ्या कुटुंबांमध्ये, सगळ्या नात्यांमध्ये, सगळ्या जगात, सगळ्या गावांमध्ये आढळतंच. आणि मला वाटत राहतं की या अहंकारावर मात करता येणं, माणसाचा एकच जन्म आहे, त्या जन्मामध्ये संयमानं राहणं, शांततेनं राहणं, थंड मेंदूनं राहणं आणि जेवढी जगण्याची मर्यादा आहे तेवढ्यातच राहणं, जे मिळालं आहे जगण्यात ते आनंदानं अनुभवणं आणि अधिकचा हव्यास न करणं, हे जरी झालं तरी माणसाला काही उत्तर सापडेल असं वाटत राहतं. अर्थात हे अंमलात येणं प्रचंड कठीण आणि अवघड आहे. अहंकारावर मात करता येणं हा यातला गंभीर मुद्दा आहे. ते कसं जमवायचं याची उत्तरं माझ्याकडेही नाहीत. आपण ती शोधायचा प्रयत्न करू. पण मला जसं सुचेल तसं या विषयावर मी निश्चितच बोलीन. आणि अहंकार कसा दाबून ठेवावा किंवा अहंकार येऊच नये याची काही संस्कार पद्धती तयार करावी का याच्यावर जरा विचार झाला पाहिजे. आपल्या संस्कारांमध्येच मला खूप गडबडी वाटतात. आपण कोणीतरी आहोत, हा संस्कार, आपण माणूस आहोत, साधं माणूस आहोत, जन्माला आलेलो आहोत आणि एकदा मरणार आहोत. तर मरण्याआधी अतिशय शांततेनं, सुखानं, आनंदानं, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून आणि कसलाही भेद न करता जगून घेतलं पाहिजे. असे संस्कार होण्याची नितांत गरज वाटते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये आपली मतं मांडा. मला जसं सुचत राहील तसं या विषयावर आपण अधिक बोलत राहू. मधून असाच काही संवाद करत राहीन. तुम्हाला बोलावं असं वाटलं तर जरूर तुमचीही मतं मांडा. तीही मी आपल्या व्हिडिओजमध्ये घेत राहीन. धन्यवाद.